बघून पाणी प्यायची गरज वाटली. नमस्कार. खरं तर वयाने आणि अनुभवाने अशी समृद्ध असणारी मंडळी समोर बसलात, त्यामुळे खरं तर दुस्साहस करते. पण त्या दुस्साहसामागे गेली 16-17 वर्ष जे बघणं सुरू आहे, जे निरीक्षण सुरू आहे, त्या अनुषंगाने किंवा त्यामुळेच कदाचित बालक पालक या अतिशय संवेदनशील बनलेल्या विषयावर बोलण्याचं धाडस करते. त्यामुळे काही चूकभूल झाली तर पदरात घ्या. तर बालक पालक खरं तर प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर या एका नात्यासाठी आसुसलेली असते, नाही का? म्हणजे याच्यातच आपण पूर्णत्व मानतो. म्हणजे आई बाबा झालो म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं सुख आपल्या पदरात आलं. पण मागची काही वर्ष असं अनुभवाला येतं आहे की आमच्याकडे आता सतत मुलांमध्ये काम करतो आहे आणि वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांमध्ये काम करतो आहे. त्यामुळे असं लक्षात येतं हल्ली की मूल 5 वर्षाचं आहे, 6 वर्षाचं आहे, पण काही गेलं ऐकतच नाही. आई बाबांना ओरडूनच बोलतं आहे किंवा आई बाबांना उलटच उत्तरं देतं आहे. आणि मग पालकांची अशी तक्रार असते की याला काहीतरी शिकवा तुम्ही किंवा याला काहीतरी सांगण्याची गरज आहे वगैरे वगैरे. असं पालकांकडून जेव्हा यायला लागतं तेव्हा असं लक्षात येतं की मग सगळं खरंच सुरळीत सुरू आहे का? जर 5 वर्षाचं मूल आईबाबांचं ऐकत नसेल तर कोण चुकतं आहे, मुलं की पालक? आणि मग जरा जास्त खोलात जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं की नाही, पालक म्हणून आपण कुठेतरी जोरदार चुकतोय. तर आत्ताच अशी वेळ आहे की आपण स्वतःला सावरायला हवं आहे, कारण येत्या काळात आपल्या मुलांना आपल्याला सावरायचं. म्हणजे एकूण जर आजूबाजूला आपण लक्ष टाकलं, तिथल्या किंवा बदलणाऱ्या परिस्थितीवर लक्ष टाकलं तर असं लक्षात येईल की आता पूर्वीचे पालक म्हणजे असं होत होतं ना की मुलांना एकदा शाळेत घातलं, पहिलीत जी काही ॲडमिशन करायची, आई बाबांना काहीही पत्ता नसायचा आपलं मूल काय करतं आहे. बाबा शाळेत जातं एवढंच माहिती होतं, पण शाळेत जाऊन ते शिकतं याची खात्री असायची पूर्वी, जी आत्ता आहे का? हा प्रश्न आता प्रत्येकाने विचारायला हवा आहे, तशी गरज निर्माण झाली. कारण आपण जितकं शहरात असू तितकं आता आपल्या भोवतीचे म्हणजे गावांमध्येही हे लोण पोचलं आहे. खरं तर तितकं सुरक्षित वातावरण हे आजूबाजूला राहिलं आहे का आपल्या मुलांच्या दृष्टीनं? तर मला असं वाटतं याचं उत्तर नाही मिळायला सुरुवात झाली आहे आता. आणि खरं तर मला आनंद वाटला असता की इथे या विषयाबद्दल बोलायला, ऐकायला, चर्चा करायला या वयोगटातली मंडळी म्हणजे आमच्या वयोगटाची मंडळी असती तर, पण तरीही हरकत नाही. आपण सुद्धा काही जण आजी आजोबा असलेले, होऊ घातलेले आजी आजोबा आहात, तर तुमच्या माध्यमातून सुद्धा हा अनेक आईबाबांपर्यंत हा विषय पोहोचू शकेल. त्यामुळे आपण निश्चित त्या दृष्टीने बोलू शकतो. तर मला असं वाटतं आता जे वातावरण अनिश्चित होतं आहे किंवा बालकांच्या दृष्टीने थोडं अस्थिर, असुरक्षित व्हायला लागलं आहे, याची कारणमीमांसा थोडी आपण जाणून घ्यायला हवी. एक तर मी शिक्षक म्हणून काम करत असल्यामुळे बदलती शिक्षण पद्धती म्हणजे आता आपण सगळेजण न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल ऐकून आहात. म्हणजे एक मोठं स्थित्यंतर होऊ घातलं आहे, हळूहळू ते होतं आहे सुद्धा. त्यामुळे मुळातच शिक्षण पद्धती एका मोठ्या स्थित्यंतरामधनं चालली आहे. आणि जेव्हा ही अशी म्हणजे त्याला ट्रान्झिशन फेज म्हणतो आपण, तर या फेजमध्ये खडखडाट हा व्हायचाच. आणि शिक्षण पद्धतीत तो होऊ घातल्यामुळे जरा त्या खडखडाटाचे प्रतिसाद आपल्याला दिसत आहेत. शिक्षक त्यांच्या जागी थोडे अस्थिर आहेत, मुलं त्यांच्या जागी थोडी अस्थिर आहेत. म्हणजे काय म्हणूया, या गोंधळाच्या स्थितीचा परिणाम मुलांवर होतोय का हे आपण तपासायला हवं आहे. आणि दुसरी गोष्ट मगाशी जे म्हटलं की मुलं शाळेत जातात, रोजची पुस्तकं घेऊन जातात, ती पुस्तकं काय म्हणतात त्या पुस्तकाचा अभ्यास होतो, धड्याकालचे प्रश्न सोडवतात, एखादी परीक्षा देतात, 2 युनिट टेस्ट होतात, 2 काय म्हणूया 6माही वार्षिकची परीक्षा होते. हे सगळं झालं किंवा काहीतरी 1-2 सहली होतात, अजून काही त्यांचे उपक्रम होतात. हे झाले म्हणजे आपलं मूल शिकतंय का? ते मूल शिकतंय याची खात्री आपल्याला आहे का? तर हा प्रश्न आपण पालक म्हणून स्वतःलाच विचारण्याची गरज आता निर्माण झाली आहे. याचं कारण परत असं की आता म्हटलं तसं की शिक्षण पद्धतीतली स्थित्यंतर आता
तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक वर्गात साधारण 60-70 मुलं असतात आणि ही जेव्हा होत आहेत मग नुसतं आपल्या मुलाचं शिक्षण होतं आहे का असा प्रश्नासोबत अजून एक आपल्याला जोडायला लागेल की ॲक्च्युली शिक्षण म्हणजे काय, आपण काय शिकवायचं आहे मुलांना, काय शिकू द्यायचं आहे मुलांना. सो हा एक आहे. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे बदलती कुटुंब व्यवस्था. हा एक खूप मोठा आपल्या मुलांवरती परिणाम करणारा घटक आहे. म्हणजे काय म्हणूया, पूर्वीच्या काळात आजी आजोबा घरात असताना किंवा आईबाबांपैकी कुणीतरी एक घरात असताना जी इन्फॉर्मल लर्निंगची प्रोसेस किंवा अनौपचारिक शिक्षण जे त्या मुलांचं घरात होत होतं त्यासाठी आता आपण पालक म्हणून सर्वस्वी कुठल्या तरी एका दुसऱ्या घटकावर अवलंबून राहायला लागलो आहे. आणि मग त्यात होतं काय की आपण काय 2-2.5 तास मुलाला बाहेर पाठवलं, अगदी छोट्या वयोगटाच्या मुलांबद्दल बोलते आहे, आणि त्यात परत घरी येऊन आपण त्या मुलांना पूरक असं त्या संबंधात काहीही देऊ शकत नाही. आणि त्यामुळे मग परत मुलं एकटी दिवसभर किंवा ते कुठल्या तरी पाळणा घरात की जिथे फक्त काय म्हणूया त्यांना सांभाळणं एवढंच काम होतं. त्या अनौपचारिक पद्धतीतनं मुलं जी शिकत होती ते कुठेतरी आता थांबायला लागलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा एक राक्षस आपल्या पाठीमागे लागलेला आहे तो म्हणजे समाज माध्यमं. आपल्या सगळ्यांच्या हातात आता सेलफोन्स दिसायला लागलेत आणि खूप कौतुकाने आता पालक आपण ते मुलांच्या हातात द्यायला लागलो आहे. म्हणजे माझ्या बोलण्यात ना बरेच अनुभव येतील, कारण डे टू डे आयुष्यात आम्ही त्याच मुलांना बघतो आहे किंवा तशाच प्रकारच्या सतत आमच्याकडे ह्या येत असतात. तर एक मध्यंतरी पालक आले होते आणि मला सांगायला लागले, अहो माझा मुलगा एवढा हुशार आहे, मुलगा 2 वर्षाचा, आणि म्हणे इतका हुशार आहे जीपेवरून पेमेंट करतो तो. म्हटलं जरा लक्ष ठेवा, कधीतरी उद्योगाला लावेल, बाकी काही होणार नाही. पण ही कौतुकाने सांगायची गोष्ट आहे का मुळात? तर निश्चितपणाने नाही. म्हणजे आपण कुठल्या बाबतीत मुलांचं कौतुक करतोय? बरं, हा फोन त्या मुलांच्या हातात देताना आपल्याला त्याचे दुष्परिणाम माहिती आहेत का? म्हणजे शास्त्रानुसार किंवा अभ्यास असा सांगतो की पहिली 2 वर्ष मुलाच्या नजरेसमोर कुठलाही स्क्रीन येता कामा नये. त्याने त्याच्या डोळ्यांच्यावरती परिणाम होणार आहे. बरं, हे आपण वाचतो, म्हणजे आपण जी रील्स बघतो त्याच्यात हे बघतो आणि तरीही पण आपण रील्स बघतच असतो. म्हणजे काय म्हणायचं, तसं थोडा विरोधाभास आपल्याही वर्तनात असतो की आपल्याकडे असं सांगणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात किंवा हे नाही आहे, हे योग्य नाही आहे, पण तरीही आपण ते करत राहतो. आणि मुलांच्या बाबतीत तर हे प्रचंड होतं आहे. म्हणजे आपण कुठल्याही हॉटेलमध्ये वगैरे कधी जेवायला गेलो तर बघा, मला तो छंद लागला आहे की सहज अशी नजर टाकायची, तर दोघं समजा घरातले जेवायला आलेले असतील तर त्यांच्या दोघांच्याही हातात फोन असतो आणि दोघं आपापलं काही चाललेलं असतं. समजा छोटं बाळ त्यांच्यासोबत असेल तर आईबाबांपैकी कोणाचा तरी एकाचा फोन त्या बाळाच्या हातात असतो आणि आईबाबा मग त्यांच्या फोनवरचं हे करून बघत असतात. आणि कुठल्याही वयोगटाच्या या व्यक्तीबाबत आपण हे बोलू शकतो. म्हणजे कॉलेजला जाणारी मुलं असतील, शाळेला जाणारी मुलं असतील. आणि बरं, आता शाळेला जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत आजकाल आपल्याला एक हे भेटलं आहे, काय म्हणतो, विक्टिम कार्ड प्ले करायला कारण सापडले, ते म्हणजे कोरोना. कोरोनामुळे सगळ्यांना आम्हाला काय मुलांना फोन द्यावा लागला असं आपण अगदी बिनधास्तपणे म्हणतो आहे. त्याबद्दल मी परत बोलेनच. पण मुळात जेव्हा आपण ह्या छोट्याशा मुलांकडे फोन देतो आहे हातात आणि इतकं अभिमानाने सांगतो आहे की इतका हुशार आहे ना तो, की सगळं करतो फोनवरचं, पण यामुळे जे परिणाम होत आहेत, म्हणजे एकतर होतं असं की त्या वयोगटामध्ये जे मुलांचा अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतो, जो आम्हाला शिक्षक म्हणून आवश्यक असतो, तो पालक आपण संपवूनच मग मुलांना शाळेत पाठवतात. एकतर रील्स, म्हणजे आपण म्हणजे नाटकांच्या बाबतीत झालं ना की पूर्वी अख्खी रात्रभर नाटकं चालायची, मग ते 4 अंकी नाटकं झाली, मग 3 अंकी झाली, मग एकांकिका आल्या, मग ती 10 मिनिटांची स्किट्स आली, मग काय ते छोटे छोटे यूट्यूबचे व्हिडिओज आले, मग आता रील्सवर 10 ते 20 सेकंदाच्या मामल्यावर आपण येऊन ठेपलो आहे. म्हणजे आपल्याकडे वेळ नाही आहे का कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त बघायचं आहे? म्हणजे आपण जे
आपण म्हणतो ना एकावेळी एकच गोष्ट करायची आणि ती उत्तम करायची, हे कुठेतरी आता लोप पावलं बराबर. आणि त्या स्क्रोलिंगमुळे काय होतं, एकतर त्याचे रंग खूप ब्राईट असतात ना, डिजिटल रंग जे असतात हे खूप ब्राईट असतात आणि ते मुलांना अट्रॅक्ट करणारच आहेत. म्हणजे आपण काय म्हणतात तसं आम्ही त्याच्या हातात देत नाही, पण आम्ही बाजूला काम करत बसतो. हेही कारण चालण्यासारखं नाही आहे आता, कारण ते मूल अट्रॅक्ट होणारच आहे. किंवा आई बाबा जे काही करतायत त्याला उत्सुकता वाटणारच आहे की, आणि ते येणारच आहे. आणि मग बरं, या समाज माध्यमांचं होतं आहे असं की कुठल्याही वयोगटातलं मूल असू दे, त्याच्या वयोगटाला अयोग्य अशा गोष्टी पण आता नाही थांबवू शकत. म्हणजे कितीही आपण त्याला फॅसिलिटीज येतात, बाबा चाइल्ड लॉक घाला, त्याला ती सोय असते, मग पण तरीही असा कॉन्टेंट हा येतच राहतो की जो मुलांनी बघण्यासारखा नाही आहे. याच्यामुळे किती किती गोष्टींवरती परिणाम होत आहेत याचा पालक म्हणून आपण खरंच विचार करतो आहे का? आई बाबा म्हणून, आजी आजोबा म्हणून आपण खरंच करतो आहे का? हे बघण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. मी असं म्हणणार नाही की हे तुम्ही सर्वांनी बघा, पण स्वतःशी ह्या गोष्टी ताडून बघण्याची गरज आहे आता. दुसरं होतं आहे असं या समाज माध्यमाच्या, म्हणजे जसं म्हटलं तसं की अटेन्शन स्पॅन एक तर मुलांचा खूप कमी होतो. दुसरं म्हणजे रील्स किंवा कार्टून्स ही जी मुलं बघतात, म्हणजे मला 100% खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना हे माहिती आहे, पण तरी मी एकदा हे का हे करते आहे त्याच्यावरती जोर देते आहे, कारण ते कधीतरी असं होतं ना की शिक्षकांनी सांगितलं की थोडंसं जरा जास्त पटतं, अजूनही थोडा शिक्षकांवर तो तेवढा विश्वास आहे समाजाचा. तर याच्यात होतं असं की मूल सातत्यानं जर स्क्रीन बघतं आहे, सातत्यानं त्याच्यावरती ते वेगवेगळे रंग वेगवेगळ्या पद्धतीने आढळत आहेत, तर एक तर त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होणार आहे. त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी, त्यांना व्यक्त होण्यासाठी जे शब्दांचं माध्यम सुदृढ व्हायला हवं तेच होत नाही. कारण बऱ्याचदा या रील्सना शब्दच नाही आहेत, कधीतरी बॅकग्राऊंडला काहीतरी म्युझिक असतं आणि मुळात ते काय 20 सेकंदात ते तुमच्या मनावर किती हे करणार आहे. तुम्ही फक्त तुमच्या त्या काय डोपामाइन जे सिक्रेट होत असतं ते बघून तेवढ्यापुरतं मुलांना छान वाटतं, ती खुश राहतात आणि ती अशी भराभर म्हणजे आजकाल ही खूप वाढायला लागली आहे शाळांमध्ये की हायपर ॲक्टिव्ह मुलं खूप दिसायला लागलीत. याचं कारण मुलांना शांत बसवलं, त्यांच्याकडनं काहीतरी स्तोत्र म्हणून घेतली, हे दृश्य फार कमी झालं आहे. काही शिक्षकांकडनं किंवा काही लोकांकडनं असाही एक सूर लागतो की पाठांतर करून काय होणार आहे. पण तुम्ही आता आजी आजोबा या वयोगटाकडे जाणारे वयोगटातले आहात, तर तुम्ही स्वतः आठवून बघा की आपण आपल्या काळामध्ये किती पाठांतर करत होतो. आज भलेही त्यातल्या काही गोष्टी विस्मरणात गेलेल्या असतील, तरीही त्यांनी जो आपल्या जी धार आपल्या मेंदूला काढली आहे ती धार अजून आहे की नाही. पण आता ह्या समाज माध्यमांमुळं किंवा मोबाईल या एका गोष्टीमुळे, मोबाईल किंवा टी व्ही म्हणेन मी, तर यामुळे आपण अक्षरशः त्या सगळ्याची वाट लावली आहे. दुसरी गोष्ट होतं त्या कार्टून्समध्ये मुलांचे आदर्श ज्या वयात मुलांनी चूज करायचे, निवडायचे आणि त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करायचा, त्यावेळेला आपण त्यांना कोण दाखवतो आहे? डोरेमॉन. आणि म्हणजे मला फार कॅरेक्टर्स माहिती पण नाही आहेत, कारण मी कधीच ते बघितलंही नाही, बघूही दिलं नाही कोणाला. त्यामुळे मला तो फक्त डोरेमॉन फारच प्रसिद्ध आहे बहुतेक, त्यामुळे तेवढाच ऐकीव माहिती नाही मला माहिती. आणि मुलं बघत असाल तर त्या पद्धतीने वागायला जातात मुलं. मग आपण फक्त शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकल्या, शिवाजी महाराजांच्या आईने त्यांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या म्हणून शिवाजी महाराज असे घडले, हे असंच सांगत किंवा हे आपल्यापुरतंच थांबवणार आहोत का आपण? नाही. दुसरी गोष्ट अजून, आता मी हे बालक गटाबद्दल बोलत होते, थोडं वरच्या वयोगटाबद्दल बोलायचं झालं तर शाळेत जाऊन त्यांना जी मित्रमंडळी भेटतात किंवा त्यांना जे काय म्हणूया सहअध्यायी भेटत आहेत, तर ते नेमके सगळे मिळून काय करतायत याच्यावर आता लक्ष ठेवायची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण जे समाज माध्यम हा एक मोठा हे आहेच, पण अजूनही
एक मोठा धोका निर्माण झाला आहे तो व्यसनाधीनतेचा. म्हणजे आम्ही बऱ्याचदा असे, म्हणजे मी तर असं होतं की मी उद्विग्न होते की काय होणार आहे समाजाचं, म्हणजे आपण काही करू शकणार आहोत की नाही शिक्षक म्हणून, पालक म्हणून, इतकी भीती वाटावी इतकं वातावरण आहे. आणि होतं असं दुर्दैवाने की शिक्षक म्हणून आम्हाला त्या गोष्टी सातत्याने समोर दिसत असतात, पण काही वेळेला हात बांधले जातात आणि आम्ही काही करू नाही शकत. तर याच्यात पालक म्हणून, शिक्षक म्हणून आणि समाज म्हणून आपली सगळ्याची, भले माझं मूल नाही आहे समोर, एखादी चुकीची गोष्ट करताना दिसणारं मूल हे भलेही माझं नसेल पण ते कोणाचं तरी आहे, तर मला वाटतं समाजाने आता इतकं जागरूक होण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणजे खरं तर ना, हे समाज माध्यमं ही व्यसनाधीनता आणि ती नको तेवढं बघितल्यामुळे आपला होणारा हार्मोनल इम्बॅलन्स मुलांचा हा त्यांच्या ओव्हरऑल जे डेव्हलपमेंट आहे, पूर्ण त्यांचा सर्वांगीण विकास आहे त्याच्यावर होतो आहे. म्हणजे आजकाल 9वी-10वीची मुलं ही आमच्यापेक्षाही उंच, आमच्यापेक्षाही चांगली धष्टपुष्ट अशी दिसतात. तर याचं कारण परत आईबाबांचा असा ॲटिट्यूड, दुर्दैवाने आम्हाला मिळालं नाही, आता आमच्या मुलांना मिळवू देत. अरे पण ही भरपाई त्याला किती काय म्हणूया, त्याला हानिकारक ठरणारही नाही. म्हणजे आमच्या याच्यामध्ये एक पहिलीत का दुसरीतला मुलगा आहे, त्याला आम्ही इतकं म्हणतो की तुला फक्त सोंड लावायची बाकी आहे, तू बाकी परफेक्ट गणपती झालेला आहेस. तर हे हसण्यावारे न्यायचं सोडलं तरी म्हणजे आईचा हेच की नाही गं, आम्हाला नाही मिळालं, आम्ही असं तिखट मिठाबरोबर सुद्धा खाल्लं, पण आता त्याला मिळू दे. म्हणजे आता या वक्तव्याला किंवा या असा जर कोणी क्लेम करत असेल तर आपण काय करणार. म्हणजे एकदा तर एक आजोबा, आम्ही जी छोट्या मुलांची शिबिरं घेतो त्याच्यात एक आजोबा त्यांच्या 6 वर्षाच्या मुलीला उचलून घेऊन यायचे. तर पहिल्या दिवशी जेव्हा ते उचलून घेऊन आले तेव्हा आमचं असं झालं होतं की अरे बापरे, हिला काही थोडा प्रॉब्लेम आहे का चालायला वगैरे, म्हणून उचलून घेऊन आले आहेत. ते त्यांनी आले आणि आमच्या गेटपाशी म्हणजे दारात मुलीला ठेवलं, गेटपाशी पण नाही, दारात आमच्या मुलीला ठेवलं आणि मुलगी आत गेली उडत, म्हणजे पळत पळत. म्हटलं ठीक आहे, पहिला दिवस आहे, कौतुकाने घेऊन आले असतील. दुसऱ्या दिवशी पण तसंच, तिसऱ्या दिवशीही तसंच. म्हटलं नाही, आता काही मी सोडत नसते. म्हटलं आजोबाऊ तुम्ही उचलून का आणता तिला, ती म्हटलं चालते ना व्यवस्थित. तर त्यांचं असं म्हणणं, नाही हो, माझी लाडाची आहे ना ती, म्हणून उचलून आणतो. मनात आलं होतं की हे लाड किती वर्ष अजून चालवणार आहात तुम्ही. म्हणजे मला आई बाबा, आजी आजोबा या सगळ्यांना एकच सांगावं असं वाटतं नेहमी की आपलं प्रेम हे आपल्या मुलाची ताकद झालं पाहिजे की त्याचं काय म्हणते, त्याची दुर्बलता बनलं पाहिजे. हे नको का आपण ठरवायला आपलं. हां, म्हणजे हे तर इतकं कॉमन आहे की मूल ना असं गोंडस दिसलं पाहिजे, गुटगुटीत दिसलं पाहिजे. भले त्याला एकही उडी मारता आली नाही तरी चालेल, पण गुटगुटीत पाहिजे, चांगलं बाळसेदार दिसलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते खात नसेल तर TV लावून द्यायचा आणि कोंबायचं. म्हणजे गंमत वाटेल, आम्ही एक अशी आई बघितली आहे की आपण जनरली आता ताटं वाढायची आहेत तर आपण पाणी घेऊ आणि अशी तयारी करू की नाही, तर नाही, ही आई चोख लॅपटॉप उघडते आधी आणि मग ताट घेऊन येते. म्हटलं अगं असं का करते, नाही म्हणे खाणारच नाही तर ती. म्हणजे मुळात ह्या ज्या संवेदना व्हायला पाहिजेत ना मुलांना की मला भूक लागली आहे, मला कडकडून भूक लागली आहे, मला आत्ता खायला मिळू दे, हे करण्याची तयारी नाही. आईबाबांकडे बहुधा वेळ नसावा की मग तिला भरवायला किंवा तिला खायला दिलं की ती खूप वेळ लावते, 1 तास लावते, मग तेवढा वेळ बसण्याचा वेळ नाही आहे, मग रील्स बघायची वेळ कमी होईल नाही का, असं झाल्यामुळे कदाचित मग हा शॉर्टकट साधला जातो. याच्यातनं परत होतं तसंच, मूल TV कडे बघत आपलं चरतंय की मग पुण्यात वाढलेलं खायचं आहे, मग 1.5 पोळी खायची आहे याने. बरं, त्या मुलाने आज दिवसभरात किती उड्या मारल्या आहेत किंवा किती मस्ती केली आहे का, तो खेळला आहे का, आणि मग आता 1.5 पोळीची खरंच गरज आहे का, यातलं काहीही विचार न करता फक्त कोंबायचे. त्यामुळे हे सगळं एवढाचा विचार करता आपण असं म्हणूया की मग काय बरं, ते मूल असं असतं ना की असं गुटगुटीत होत जातं आणि मग नंतर किंवा 16-17 वर्षाचं मूल झालं, मग ती समजा मुलगी असेल तर अरे देवा PCOD आहे, आता काय करणार.
अरे आधी इतकं खाऊ घातलं आहे की आता हेच होणार आहेत परिणाम, आणि नंतर मग वेट लॉससाठी मग जिम कर, मग योगा कर, मग हे कर, असं म्हणून ते आणखीन एक, म्हणजे थोडक्यात त्या एका दुष्ट चक्राचा आपण भाग होणं आपणच स्वतःवर लादून घेतो. आणि आपल्या बाबतीत मी म्हणेन ना, केलं तर ठीक आहे, करू देत, पण जेव्हा ते मुलांच्या बाबतीत होतं तेव्हा एक शिक्षक म्हणून आणि एक पालक म्हणून मला प्रचंड अस्वस्थ व्हायला होतं की आपण एक पिढीच्या पिढी उद्योगाला लावतो आहे वेगळ्या अर्थानं. म्हणजे सुप्रजेची निर्मिती ही आपल्या राष्ट्राच्या उभारणीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. ही गोष्ट आपण कानाडोळा का करतो? या गोष्टीकडे आपण त्या गोष्टीकडे आपण लक्षच देत नाही आहोत. माझं मूल माझं आहे, अरे ते माझं करत उद्या मोठं झालं की जाणार आहे तिकडे उठून अमेरिकेत आणि अजून कुठेतरी, आपण बसणार आहोत तिथेच. बरं ते जायलाही हवं आहे, न जाणं म्हणजे काय, ते जाण्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही, त्यांनी जायलाच हवं. पण मला वाटतं नाह पालकरांची एक सुंदर कविता आहे की या घरट्यातून पिलू उडावे, पंखात घेऊन ही शक्ती, आकांक्षांचे पंख असावेत पण उंबरठ्यावर भक्ती. ही उंबरठ्यावरची भक्ती कधी येणार आहे मुलांच्यामध्ये? मग त्यासाठी पालक म्हणून आपण एक असा खांब त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे ना, येस मी आहे, येऊ देत काय किती आव्हानं यायची ती, होऊ दे काहीही, पण जेव्हा आपण असं म्हणतो ना, म्हणजे प्रलोभनं आहेत आजूबाजूला किंवा खूप गोष्टी असुरक्षित आहेत, या मुलांना म्हणजे आता पाठवायची सुद्धा भीती वाटते बाहेर, असं जेव्हा वातावरण होत चाललं आहे तेव्हा आपल्या हाताला किंवा आपल्या मदतीला येईल असं काय आहे आपल्याकडे? मी बऱ्याचदा आमच्या म्हणजे 9वी 10वीच्या मुलांना हा प्रश्न विचारते की तुमचे आदर्श सांगा, मला 5 सांगा. काय वाटतं, असतील मुलांकडे उत्तरं? नसतात. बरं असली तरी कोण असतात माहिती आहे का? मला आता नाव पण आठवणार नाहीत, काही 1-2 इन्फ्लुएन्सर्स आहेत आजकाल, ते फार आहे ना यूट्यूबवरती हे करणारे, तर त्यांच्यातले 2-4 लाख सबस्क्रायबर असणारा त्यांचा आदर्श असतो की मला तसं व्हायचं आहे, मला एवढे सबस्क्रायबर्स हवेत, मला एवढे फॉलोअर्स हवेत. तर कालच आमची एका याने चर्चा चालली होती की हे फॉलोअर्स, हे सबस्क्रायबर्स मॅनेज करून देणाऱ्यासुद्धा गोष्टी आता व्हायला लागल्यात. म्हणजे तुम्ही एवढे पैसे द्या, आम्ही तुम्हाला एवढे सबस्क्रायबर्स मिळवून देतो. मग हे असे असणारे किंवा असे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स म्हणता येतील, हे जर आपल्या मुलांचे आदर्श असणार असतील तर आपण पालक म्हणून चुकलोय का? माझं मूल काहीतरी असे उभे राहणारे केस, माझा मुलगा 8वी 9वीत जाणारा, असे काहीतरी चित्रविचित्र कापून येतोय आणि मी फक्त एवढंच म्हणणार असेल, काय किती घाणेरडे दिसतंय, एवढंच म्हणून मी जर थांबणार असेल तर परत पालक म्हणून मी काय करतोय, काय करते? माझी मुलगी वाटेल तसे कपडे घालून घराबाहेर जाणार असेल तर पालक म्हणून मी काय करते? इतक्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला बिघडत चाललेल्या असताना मला असं वाटतं आपण पालक म्हणून जास्त सजग आणि जास्त काय म्हणूया आदर्शवादी म्हणूया किंवा जास्त दृढ होण्याची गरज आहे, जास्त सुदृढ होण्याची गरज आहे, ज्यांना मुलं आपली सुदृढ होतील. आणि ती नुसती अंगाने सुदृढ असं म्हणायचं नाही आहे मला. मी परत आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीकडे वळेन की जिथे आपली शिक्षण पद्धती त्यांच्या पंचकोशाधारित विकासासाठी काम करत होते. आज आपल्याला ऐकून माहिती असतात, आपण हे वाचलेलं असतं, पंचकोशाधारित किंवा पंचकोशाधारित गुरुकुले याच्यावरती काम करतात असं म्हणतो, पण हे पंचकोश ॲक्च्युली आहे काय हे आपण वाचायला हवं. म्हणजे त्यांचे ज्ञानमय कोश त्यांचा कसा आहे, त्यांचा अन्नमय कोश आहे का, चांगला विज्ञानमय कोश आहे का, मनोमय आहे का आणि आनंदमय आहे का. म्हणजे आता WHO सुद्धा जी आरोग्याची म्हणून व्याख्या करतं त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की मुलाचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक असा सगळा विकास जेव्हा झाला असेल तेव्हा आपल्याला म्हणता येईल की ते मूल, तो माणूस हेल्दी आहे. मग
मग आता हे असं होतं आहे का? म्हणजे आता म्हटलं तसं अन्नमय कोशाची तर आपण अशी फक्त अन्नमय कोश म्हणजे अन्न चारणे एवढाच अर्थ घेऊन आपण चाललो आहे आणि त्यातनं जे काही होतं आहे, मग बाकी पुढचे तर आपल्या फार काय म्हणूया फार लांब आहेत. म्हणजे किमान अन्नमय ज्ञानमय हे तरी जरी आपण पालक म्हणून बरं आपण काय म्हणतो बऱ्याचदा की चला मूल शाळेत जातं आहे तिकडे त्यांचं होतं आहे, किंवा फार फार तर आजकाल म्हणजे काय फक्त शाळेत अभ्यासच होत नाही हो, मग क्लासेस, किंवा अजून एक परत पालकांचं व्हायला लागलं आहे आजकाल. म्हणजे असं वाटतं कारण झालं आहे असं ना की पुढची पिढी ही खरंच उत्तम निघते आहे, कारण परत तसंच खूप सारं एक्सपोजर आहे आणि या सगळ्यामुळे पुढची पिढी येतेच आहे. पण काय म्हणतात तसं बाळाचे पाय पाळण्यात दिसत म्हणतात ना, तसं पालकांचं व्हायला लागलं की पालकांना एकदम बाळ जन्माला आलं की त्याच्यात डॉक्टर इंजिनियर्स दिसायला लागतात. मग शाळेचं ॲडमिशन घेताना सुद्धा हां जिथे JEE आणि नीटची तयारी होते ना अशीच शाळा आपण बघूया. किंवा मुंबई पुण्याकडे ॲक्च्युली म्हणजे मी असे अनेक पालक बघितलेत की बाळ होऊ देण्याचं प्लॅनिंग पण असं करायचं की जूनमध्ये ॲडमिशन मिळाली पाहिजे. हां म्हणजे याच्यात म्हणजे हसू येईल पण याच्यात अजिबात अतिशयोक्ती नाही आहे. मग आपण काय म्हणूया जी उत्कटता म्हणतो ना आपण, ती आपण तिथपासूनच घालवून बसलो आहे. हा मग आपल्या मुलांच्या बाबतीत पण आपण तेच थोपवणार आणि मूल जातं आहे व पुढे जातं आहे आणि ते JEE आणि म्हणजे मला असं वाटतं की इतक्या शाळा किंवा इतक्या इन्स्टिट्यूट्स बघितल्या की मला असा प्रश्न पडतो की इतके डॉक्टर्स आणि इतके इंजिनियर्स घेऊन आपण करणार काय होतो, म्हणजे बाकी कुणी नको आहेत आपल्याला. बरं थोडं जर इकडे तिकडे बघितलं ना तर अशा गोष्टीत म्हणजे अगदी मेडिकल म्हणजे डॉक्टर एवढंच दिसतं, मेडिकल फील्डमध्ये लागणाऱ्या इतक्या गोष्टी आहेत की ते कोणाला करावं असंच वाटत नाही. पालक म्हणून आपलं नाही, माझं मूल जन्माला आलं की ते डॉक्टर होणार इंजिनियर होणार असा ठप्पा मारूनच आपण बाहेर काढलेले. एक सुंदर मूवी आहे ॲक्च्युली, इंग्लिश आहे. मी परत त्या माझ्या मुद्द्याकडे येणार आहे की मुलांना काय दाखवावं, फक्त हे परत पालकांसाठी असेल की त्यात त्यांनी बाळ जन्माला येतानाच त्याला गुदगुदी करायची, ते हसलं तर त्याला माणूस म्हणून पाठवायचं आणि जर ते हसलं नाही तर त्याला मॅनेजमेंटमध्ये पाठवायचं. कारण मॅनेजमेंटमधली तशी मुलं म्हणजे शिक्का मारूनच थोडक्यात आपण मुलांना पाळण्याच्या बाहेर काढतो आहे. त्यातला हसण्याचा भाग सोडला तर हे होते. परवाच एका पालकांशी माझं बोलणं झालं होतं, तर त्यांचा मुलगा काहीतरी 2री-3रीत होता आणि त्यांना असं वाटलं की याला ना गणपती करायची आवड आहे. तर मला पटकन त्या ताईने असं म्हटलं की तो ना छानच गणपती काढतो, तर मी आता असा विचार करते की मोठा झाल्यावर त्याला कारखानाच काढून देईल. बरं म्हटलं कितवीला आहे तुमचा मुलगा, म्हणजे मला असं वाटलं की ठीक आहे 8वी-9वीत तरी किमान हे स्वप्न पडू शकतं, हरकत नाही. पण म्हटलं कितवीत आहे मुलगा, नाही 2रीत आहे म्हणाल्या. मी निशब्द होते अर्थातच. म्हटलं ठीक आहे आपण बघूया म्हटलं. म्हणजे हे जे आहे ना की आपल्या मुलाच्या क्षमता ओळखण्यासाठी थोडा धीर धरा. आपलं मूल बघा, आपलं मूल म्हणजे ते कसा विचार करतंय, कसं चालतंय, कसं वागतंय, कसं बोलतंय हे बघा आणि मग ठरवा की त्याने बरं ते तुम्ही नाहीच ठरवायचं आहे. मग ही तर पुढची गोष्ट. एक खलील जिब्रान नावाचा कवी आहे, तर त्याची एक फार सुंदर कविता आहे की तो असं म्हणतो की मला जर माझं मूल घडवण्याची संधी मिळाली तर मी काय करीन, तर मी त्याला बघीन आणि तो जसं वाढतोय तसं त्याला वाढू देईन. मी फक्त बघेन आणि त्याला सांगेन की ओके मी आहे तुझ्यासोबत, तू जा, तू जग, तू तुझं आयुष्य बघून घे, तू तुझं जितक्या गोष्टी तुला एक्सप्लोअर करायच्या आहेत त्या कर, मी आहे तुझ्यासोबत. मला फक्त या वाक्यासोबत एक गोष्ट जोडावीशी वाटते नेहमी की हे असं म्हणताना मुलांना की तू कर, तुला जे करायचं आहे ते करून बघ, जे पडायचं आहे तिथे पडून बघ, जिथे चुकायचं आहे तिथे चुकून बघ, हे सगळं करून बघ, पण मी आहे आणि तुझ्या माझ्यासोबत आपल्या संस्कृतीचं एक अढळ असं अधिष्ठान तुझ्यासोबत आहे. बऱ्याचदा हे जेव्हा मला स्वतःला उद्विग्नता वाटते तेव्हा मीच लिहिलेला कार्यक्रम आठवते की अक्षुण्ण प्रवाह संस्कृतीचा, जी 5,000 वर्ष
अथकपणे किंवा अविरत सुरू असलेली आहे ती आपल्यासोबत आहे, म्हणून आपण अजून भारतीयत्व टिकवून आहोत किंवा आपलं माणूस पण टिकवून आहोत. आणि हे धर्माचं अधिष्ठान, हे संस्कृतीचं अधिष्ठान नसेल तर मात्र अवघड आहे येणारा काळ. मग आपण आपल्या मुलांना काय देणार आहोत, तर हे ते संस्कृतीचं किंवा श्रद्धेचं असं जे स्थिर असणारं असं अधिष्ठान जर आपण देऊ शकलो मुलांना तर पालक म्हणून आपण जिंकलो. मग हे मुलं जायची तिथे जाऊ देत, ते अजिबात चुकणार नाही आहेत, चुकीचा मार्ग निवडणार नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे की माझे पाय कसले आहेत, माझे पाय मातीचे आहेत आणि माझी मातीच मुळात इतकी सशक्त आहे की ती मला काही चुकीचं करूच देणार नाही. मग ही सशक्त माती पालक म्हणून मला बनायला हवं ना. मग मीच मोबाईल घेऊन बसेन आणि मुलांना सांगेन जा तू आज तुझ्यासाठी एक पुस्तक आणले ते वाच. हे होणारच नाही आहे. आपण मोबाईल घेऊन बसलो, मूल मोबाईलच बघणार आहे. जे करू ते म्हणजे मुलांची शिकण्याची ही जी आहे ती कोणापासून सुरू होते, ती आई बाबा हेच प्रथम गुरु असतात ना. मग आपण जर मोबाईलचंच घेऊन बसणार असू तर आपल्याला अधिकार पण नाही एकतर ते सांगायचा आणि मुलं ऐकणार पण नाही. मुलं आपल्यापेक्षा मग अशी म्हटल्याप्रमाणे पुढची पिढी आपल्यापेक्षा स्मार्ट आहे, त्यांना कळतेच सगळ्या गोष्टी. त्यामुळे आपल्याला त्यांच्या 50 पावलं पुढे राहायला लागणार आहे तर आपल्याला त्यांना सांभाळता येणार आहे. मग हे करण्यासाठी काय करायचं? बऱ्याचदा असं होतं ना की मुलांना मोबाईल द्यायचा नाही, मग काय करायचं याचं उत्तर नाही आहे कोणाकडे. घरातसुद्धा असं होतं की सांगतात की नाही मोबाईल बघू नका, मोबाईल बघू नका. पण मग करायचं काय? शाळासुद्धा सांगतात की मोबाईल्स देऊ नका मुलांना, पण त्या बदल्यात काय द्यायचं हे कोणी सांगत नाही. मला वाटतं आपण ना म्हणजे थोडं अगदी सहज सोपं करून काहीतरी सुचवूया की आपली जी पंचेंद्रिय आहेत, मग असे मी जसं पंचकोश म्हटले की आपले पंचकोशाचं विकसन आपल्याला करायचं आहे. आपला आनंदमय कोश आपला छान पाहिजे. म्हणजे एक गोष्ट कोरोनाच्या काळात तुम्ही ऑब्झर्व केली असेल की बऱ्याच मोठ्या माणसांना कोरोनाची लागण झाली, लहान मुलांना किती झाली होती? खूपच कमी. कारण लहान मुलांचा आनंदमय कोश हा जास्त विकसित असतो. आपण ती मुलं जसजशी मोठी होत जातात, जसजसा आजूबाजूचा त्यांच्यावरती प्रभाव पडत जातो तसा तसा तो हे व्हायला लागतो. आणि मग म्हणजे आपली जी सच्चिदानंद जी अवस्था आहे, जी आपण म्हणतो की ज्या स्थितीला आपल्याला जायचं आहे, ती लहान मुलांची असते. आपण त्यांच्या हातात मोबाईल देऊन ती त्यांच्यापासून हिरावून घेतो आहे. सो त्यांना ते करत राहू दे आणि ती राहतील तेव्हा मगच आपल्याला ते म्हणजे आनंदमय कोश नीट असेल तेव्हा त्यांचा आपोआप अन्नमय कोश नीट होणार आहे, त्यांचा ज्ञानमय कोश नीट होणार आहे, त्यांचा विज्ञानमय कोश. मुलाला स्वतःच्या शरीराचं योग्य ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे मुलाला चांगली भूक कळली पाहिजे, चांगली झोप कळली पाहिजे, मला काय दुखतं आहे हे कळलं पाहिजे, मला काय सोसतं आहे हे कळलं पाहिजे. वाटेल तसं मी खातो आहे आणि मग धावतो आहे असं नाही होता कामा. त्याने आता माझी ओके आय एम डन हे त्याला कळलं पाहिजे. हे टी व्ही समोर असताना नाही कळणार आहे. सो हे करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट तर जी मी महत्त्वाची म्हणते की मोबाईल द्यायचा नाही म्हणजे काय करायचं आहे, तर त्याच्या पंचेंद्रियांनी म्हणून तो जे ग्रहण करणार आहे त्या सगळ्याची सोय आपल्याकडे करून ठेवायची. म्हणजे काय, तर त्याने काय बघायचं हे आपण ठरवायला हवं, त्याने काय ऐकायचं आहे हे आपण ठरवायला हवं. म्हणजे अदरवाईज काय आपण त्याचे म्हणजे आपल्याला जेव्हा वेळ नाही आहे तेव्हा त्याचे डोळे बंद नाही आपण करून ठेवणार आहोत, पण एका सतत ते मसल्स तयार व्हायला पाहिजेत. इमोशनल मसल्स तयार व्हायला पाहिजेत, फिजिकल मसल्स तयार व्हायला पाहिजेत, इंटलेक्च्युअल मसल्स तयार व्हायला पाहिजेत. तर हे होण्यासाठी म्हणजे शरीराचा व्यायाम आपण देतो आहे, पण त्याच्या मनाचा व्यायाम पण व्हायला पाहिजे, त्याच्या बुद्धीचा व्यायाम पण व्हायला पाहिजे. हे करण्यासाठीचं जे खाद्य आहे, जी साधन सामग्री आहे ती पालक म्हणून माझ्याकडे तयार पाहिजे. मग आजी आजोबांसोबत बसून होणारी संध्याकाळची स्तोत्र शुभम करोती हा त्याचा अविभाज्य भाग असलाच पाहिजे. त्यातून सुटका नाही कुणाचीच, आजी आजोबांची पण नाही आणि नातवंडांची पण नाही, का आईबाबांची पण नाही.
ज्या ज्या घरांमध्ये सामूहिक प्रार्थना होते, ज्या ज्या घरांमध्ये हरिपाठ होतात, असं निरीक्षण आहे माझं तरी किमान, की त्या घरांमधली मुलं कमी बळी पडतात या प्रलोभनांना बाकीच्या. कारण म्हटलं तसं ते संस्कृतीचं, ते धर्माचं अधिष्ठान तिथे आहे. जसं आता म्हणते मी, काय बघावं, त्याने काय ऐकावं, यासाठी म्हणून आपली साधनसामग्री आपल्याकडे तयार पाहिजे. एक सरसकट आपण म्हणतो, म्हणजे मीच स्वतः म्हणते की समाज माध्यमं वाईट आहे, टी व्ही वाईट आहे, पण हे पूर्णतः बरोबर नाही. कारण त्याचा जर योग्य पद्धतीने वापर केला तर ते सुद्धा अध्ययनाचं एक उत्कृष्ट साधन आहे. म्हणजे अनेक गोष्टींसाठी, म्हणजे इवन शाळासुद्धा आजकाल वापरायला लागलेल्या आहेत. म्हणजे त्याला टीचिंग एड्स म्हणून मोबाईलचा, टी व्हीचा वापर करायला आपण लागलोच आहोत, कारण आहेच तसं ना. त्याला उगाच डिस्कार्ड करण्याची गरज नाही आहे, आपल्या आयुष्यातून काढून टाकण्याचा सुद्धा गरज नाही आहे. फक्त त्याच्या मागे जी शहाणी व्हावी की मी ते कसं वापरणार आहे, ती समृद्ध करण्याची गरज आहे. मगाशी जो बोलता बोलता एक मुद्दा म्हटला होता की आजकालच्या मुलांकडे आदर्शच नाहीत. पण मग आदर्शवत वाटणाऱ्या किंवा आदर्शवत असणाऱ्या किती गोष्टी आपण मुलांना दाखवल्यात, अशा किती व्यक्तींना आपण आपल्या मुलांना भेटवलं आहे. चला आज आपण अशा एका व्यक्तीला जाऊन भेटूया. शाळांचे प्रयत्न करत राहतील, त्या असणारच आहेत एका बाजूला, पण एक पालक म्हणून मी किती प्रयत्न करते माझ्या मुलाच्या किंवा माझ्या पाल्याच्या वाढीसाठी, त्याच्या नुसती वाढ नाही, विकसनासाठी. किती मुलांना बाबा आमटे माहिती आहेत, किती मुलांना, किती व्यक्तींना कृष्णमय कुंटे नावाचा वेडा माणूस माहिती आहे. खरं तर ही वेळ घेऊन जगणारी माणसं आहेत. आणि मी बऱ्याचदा म्हणते की समाजात जे बदल घडतात ती वेडी माणसंच घडवतात. कुठल्याही जाण्या माणसाच्या हातून होणारे हे कार्य नव्हेच. कशासाठी तरी असं टोकाचं वेड लागल्याशिवाय ते बदल घडत नाही. मग आपल्या मुलांना अशा पद्धतीने वेडं करणाऱ्या गोष्टी आपण मुलांना दाखवतोय का, हे आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे जेव्हा असं म्हणतो आपण की सगळीकडे अंधार आहे, सगळीकडे काय म्हणूयात असं भयानक वातावरण झालेलं आहे, असं असलं तरी सगळं वाईट नाही आहे. सगळीकडे अंधार नाही आहे. प्रकाशाची अनेक बेटं आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी अविरतपणे कार्य करत आहेत. फक्त आपण त्यांच्यापर्यंत जातोय का, हे आपल्याला बघायला हवं. आपण तिथे पोचायला हवं आहे. कारण ती काही प्रत्येक वेळेला प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपल्याकडे येणार नाही आहे. आपल्याला त्यांच्यापर्यंत जावं लागेल. म्हणजे जेव्हा आपण फिरायला जातो, अजून मगाशी जशी चर्चा चालली होती की फिरायला जाताना सुद्धा आजकाल मुलांचा किंवा तरुणाईचा हे काय असतो, काय नाही, तिथे जाऊन धबधब्यावर जायचं, 1-2 रील्स बनवायची आणि टाकायचे. म्हणजे इतकं हास्यास्पद असतं, काय नाही, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूव्ज घेऊन किंवा काय घेऊन हे अशा प्रकारे चित्रीकरण करणं सुरू असतं. पण आपण जेव्हा निसर्गात जातो ते निसर्गाशी एकरूप होण्यासाठी जातो, हे आपण सोयीस्करपणे विसरलो आहे. म्हणजे माझ्या शरीरात असणारी पंचमहाभूतं, मी त्या पंचमहाभूतांच्या जागी जाऊन जेव्हा तो एक समन्वय तयार होईल तेव्हा मी माणूस म्हणून संपन्न होणार आहे. नाही जायचं धबधब्यावर, मस्त रील्स टाकायची, परत यायचं, किंवा फार फार तो जोडीला खाद्यभ्रमंती केलेली असतेच तर ती घेऊन आलेलो असतो. पण मी साधारण एक 2002-03 साली म्हणजे माझ्या मनात अतिशय हे करून घर करून राहिलेली ती गोष्ट आहे. आम्ही बाबा आमटेंच्या एका प्रकल्पात गेलो होतो, आनंदवनात. आणि आम्ही तेव्हा मी जस्ट 12वीत वगैरे होत असेल, आणि तेव्हा अजून एक मोठ्या मुलांचा गट, म्हणजे आमचे दादाताई वाटेल अशा मुलांचा गट तिथे आलेला होता. आणि त्यांनी सगळं फिरून झाल्यावर आमच्या बाजूने ते चालले होते, तर त्यांचा पिकनिक पॉईंट लई भारी आहे रे म्हणे. माझं त्या तरुण रक्त ना, मी जी काही याची हे झाल्यासारखं झालं होतं की अरे गाढवानो, त्या ऋषितुल्य माणसाकडे आला आहेत आणि तो तुम्हाला पिकनिक पॉईंट वाटावा, मग समाजाचं दुर्दैव अजून याहून काय असू शकतं.
आणि त्यातून परत अजून एक किस्सा घडला होता की ते करून आलो आणि माझी तब्येत थोडी बरी नव्हते म्हणून मी एका डॉक्टरांकडे गेले होते आणि ते म्हणाले कुठून जाऊन आली आहेस एवढा वगैरे असं काही काही विचारलं. त्यांनी म्हटलं अहो नाही आम्ही एका म्हणजे याच्यामधून आनंदवनातून आम्ही अभयभंग यांचा जो सर्च नावाचा प्रोजेक्ट चालतो तो बघायला गेलो होतो. तर मी आपलं उत्साहाने त्यांना सांगून टाकलं की नाही आम्ही डॉक्टर अभयभंगांच्या ह्याच्यात गेलो होतो. मला म्हटले कोण अभयभंग. माझा इगो परत हर्ट की अरे डॉक्टर आहात आणि इतकं चांगलं काम करणारा डॉक्टर तुम्हाला माहिती नाही. कारण तेव्हाच मी ते त्यांचा माझा साक्षात्कारी हृदयरोग वाचून काढलेलं होतं आणि प्रत्यक्षात त्यांना भेटून पण आलो होतो आणि इतकं म्हणजे काय डाऊन टू अर्थ म्हणावं इतकं ते दोघंही आहेत राणीताई आणि अभयभंग. यांना भेटून आल्यानंतर जसं होतं की मग या डॉक्टरला का माहिती असू नये. मगाशी मी जे म्हटलं ना की दोष केवळ बालकांचा आहे का तर नाही, पालक म्हणून सुद्धा आणि तो डॉक्टर म्हणून म्हणजे आता ती माझी अपेक्षा थोडी जास्तच होती पण तेव्हा तो माझ्या वयाचा हे होता म्हणून जाऊया आपण. पण हे जे आहे की आपण जे शब्द वापरतो ना बहुश्रुत असणं किंवा तुमचा व्यासंग असणं हे का गरजेचं आहे. म्हणजे मग अशी परिचयात सांगितलं होतं की आम्ही एक्सपिरियन्शियल होमस्कूल चालवतो तर आम्ही पहिली अट काय तयार केली आहे माहिती आहे का. मुलं पालक आणि शिक्षक हे आम्ही त्या गटाचा जे भाग आहोत त्या सगळ्यांनी वर्षाला किमान 1500 पानं वाचायची. आणि अगदी आमच्याकडे दुसरीतली मुलं आहेत, तिसरीतली मुलं आहेत, आठवीतली मुलं आहेत. काय वाटत असेल मुलांना जमत असेल. मुलं 4,000 ते 5,000 पानं वाचतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण जर पुरवलं तर मुलं करतायत, आपण देत नाही आहोत हा आपला दोष आहे किंवा आपल्याला कळत नाही आहे. मग जाणीवपूर्वक काही गोष्टी आपल्या स्वतःत आत्ता रुजवायला लागतील. थोडं परत छोटी मुलं ही बऱ्याचदा अनेक गोष्टी बोलून दाखवतात. तसं की एक छोटा मुलगा येतो आमच्याकडे, तो असं सांगतो तू सांगते ना फोन घेऊ नकोस तर आजीला पण सांग म्हणाला. दुपारी झोपायचं सोडून फोन घेऊन बसते. एक मुलगी आहे तिला म्हटलं जेवताना टी व्ही बघायचा नाही तर तिचंच लगेच सुरू बाबाच मॅच बघत बसतो टी व्ही बघताना जेवताना. म्हटलं आणि मग असं पालकांना सांगितलं की म्हणतात नाही मुलं हे करणारच आहेत, मुलं पोल खोलतात मोठ्यांची सुद्धा येऊन. तर हे सातत्याने होत असेल तर म्हणून म्हटलं नाही की मुलं आपल्याकडे बघून शिकणार आहेत तर थोडं आपणच स्वतःला सुधारवण्याची गरज आहे किंवा स्वतः संपन्न होण्याची गरज आहे. आपण ते असतोच फक्त परत म्हटलं तसं आपली कामं आणि ह्या सगळ्यात आपण ते थोडं दुर्लक्ष करतो. पण आपण असं म्हणूया की आपल्याला ना राष्ट्रासाठी कुणीतरी घडवायचं. म्हणजे शिक्षक म्हणून एक सूत्र आणि एक पालक म्हणून सुद्धा एक सूत्र आम्ही स्वतःकडे किंवा स्वतःशी सारखं घोळवत असतो की आपलं मूल जे आहे हे राष्ट्र कार्याला भले ते इदमनमम इतक्या पातळीपर्यंत पोहोचेल न पोहोचेल हा त्याचा काय म्हणूया त्याचा पर्याय असेल त्याच्या पुढचा. पण आत्ता आपण त्याला तितकं समृद्ध करणं, त्याला तितकं व्यापक विश्व दाखवणं ही आई बाबा म्हणून पालक म्हणून माझी जबाबदारी आहे आणि मला ती पार पाडायची आहे. आणि यासाठी आवश्यक असणारे अनेक घटक आपल्याकडे आहेत, फक्त आपण डोळसपणाने त्याच्याकडे बघायला हवे. याचं कारण परत त्या खलील जिब्रानची अजून एक कविता आहे ज्याच्यात तो म्हणतो की मुलं म्हणजे आपल्या धनुष्यातून सुटलेला बाण आहे ना, तर तो जेव्हा वागतोय तो ताण बसतोय ना, तो ताण आपण जितका घेऊ तितका तो बाण पुढे जाणार आहे ना. पण ते ताणणं कसं असायला पाहिजे तर ते एकतर आनंदाचं निधान असलं पाहिजे, आनंदानं असलं पाहिजे आणि परत मी म्हणते तसं ते संस्कृतीचं अधिष्ठान असणारं असलं पाहिजे. कारण ते येणार आहे फिरून परत आपल्याकडे आणि ते आपल्याकडे यायला हवं यासाठी त्याला जबरदस्ती नाही करून चालणार आहे. म्हणजे आजकाल असं परत ना म्हणजे आमच्या पिढीवर असं यायला लागलं आहे फार प्रेशर की आजी किंवा काय घरात आजी आजोबा आहेत किंवा आई बाबा आहेत आणि आम्ही तर असे बाहेर पडलेलो असतो कामांसाठी आणि मग आता आजी आजोबांना कुणी बघायचं.
आणि मग एकूणच असं प्रेशर बिल्ड व्हायला लागले हळूहळू की नाही, तुम्हाला आईबाबांची सेवा करण्यासाठी तुम्हाला घरात थांबायचं. पण आमची पिढी आता असा विचार करायला लागली आहे की का आपणच अशी सिस्टीम का नाही उभारायची सगळ्यांनी मिळून की आम्ही आमचे छान राहू, तुम्ही तुमचं विश्व धुंडाळा, तुम्ही तुमचं छान काय म्हणूयात असं विश्वची अवघा माझा गुरु असं म्हणून तुम्ही फिरून या, परत या इथे, परत जा. म्हणजे पक्ष्यांसारखं व्हायचं का आपण? पक्षी परत नाही फिरून येणार आहे घरट्याकडे, पण परत आपण माणसं आहोत. म्हटलं तसं की मुलं निघून गेली त्यांच्या वाटेनं, ती परत येणारच आहेत. मगाच तो ती उंबरठ्यावर भक्ती असली की ती येणारच आहे, ती कुठेही जाणार नाहीत. उगाच त्या सो कॉल्ड आदर्शवत कल्पनांना किती कवटाळून ठेवायचं किंवा किती त्याच्या मागे लागायचं, ह्यात आपण ठरवायला हवं आहे. आणि जाऊ द्यावं त्या पिढीला की काय, हा विचार करायला हवा आता आपण. म्हणजे परत म्हटलं तसं तो आजी आजोबांनी नाही, आमच्या पिढीने की आता जे आई बाबा म्हणून आहेत त्यांनी जास्त प्रकर्षाने करायला लागणार आहे. कारण आता मुंबई पुण्याकडे मग ते थोडं सामाजिक हे येतं, प्रेशर येतं की वाढती वृद्धाश्रमांची संख्या आहे, काय दर्शवते वगैरे वगैरे वगैरे. तर त्याच्या दोन्ही बाजू पडताळून, म्हणजे आता तो बोलण्याचा विषय नाही त्यामुळे त्या खोलात नाही शिरणार मी, पण तिथे आपण दोन्ही बाजूंनी समग्रपणे विचार करणारी पिढी घडवायला हवी. म्हणजे आईबाबांना सोडून जाणारे पण वाईट नव्हेत आणि राहणारे पण वाईट नव्हेत, त्याबाबत मला कुठलंही वक्तव्य करायचं नाही. पण हे जे आपले मूल घडवताना उद्या म्हातारपणाची काठी म्हणून घडवणार आहोत का, ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि त्याला स्वतःचं आयुष्य उत्तम रीतीने आणि परत मी म्हणेन आपल्या राष्ट्रासाठी जर द्यायचं आहे तर त्याने कसं असायला पाहिजे, यासाठी आपला वेळ आणि आपली ऊर्जा आपण मार्गी लागणार आहोत, हे आपल्याला ठरवायला हवं आहे. आणि हे सगळं करताना परत एका गोष्टीवर मी येईन, तो म्हणजे आनंदमय कोश. आनंद आपला आणि मुलांचा हा आपण जपणार आहोत का नाही. मग काय आपण मूल होऊ देण्याचं हे घेतलं आहे किंवा मूल झालं आहे आणि मग आपण ते नुसतं वाढवणार आहोत कुठलंही घेता. जसं शाळांच्या बाबतीत होतं ना, मी आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याच पालकांना विचारते की मूल मुळात शाळेत का घातलं आहे. काही नाही म्हणे, शाळेतच घालायचं असतं ना. हा इतकाच विचार असतो. मग काही उलटे सुलटे प्रश्न विचारले की नाही, मग अरे हो, हे प्रश्न विचारायला हवेत नाही का स्वतःला. तर त्याच पद्धतीने हा विचारायला हवा की खरंच माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मी माझं मूल वाढवणार आहे, की खलील जिब्रान म्हणतो तसं की ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. तुम्ही जन्म देऊ शकता, तुम्ही तुमचे विचार नाही देऊ शकत. ते विचार, ते मूल तुमचं निरीक्षण करून, त्याच्या आजूबाजूचा परिसराचं निरीक्षण करून, त्याच्या आजूबाजूच्या माणसांचं निरीक्षण करून त्याचे विचार तयार होणारे, ते चुकणारे, ते पडणारे, ते धडपडणारे, पण आपण आहोत. आपल्या मुलाला हा विश्वास वाटला पाहिजे. म्हणजे एक वपूंचीच मला वाटतं एक कुठली तरी गोष्ट आहे वपू काळेंची, की पालक म्हणून मी जिंकलो असं मला कधी वाटेल की मुलाच्या मनात कुठला तरी मोह येईल किंवा त्या मोहाच्या पुढचं पाऊल त्याच्याकडे पडेल आणि तरीही त्याला आपल्याला येऊन पहिल्यांदा सांगावं असं वाटेल, तेव्हा आपण पालक म्हणून जिंकलो. मुलाला असं जर वाटलं की छे आईबाबांना हे जर जाऊन सांगितलं मी संपलो, तर मग निश्चितपणानं पालक म्हणून ही आपली हार आहे. तेवढा विश्वास आणि तेवढं सामंजस्य मला माझं मूल आणि आई बाबा आजी आजोबा म्हणून आपण यांच्यात तयार झालो तरच कुठेतरी, आता मी म्हटलं तसं की अनेक प्रलोभनांपासून सुद्धा वेगळी राहून आपली पिढी किंवा आपलं मूल हे जास्त सशक्त काम या समाजासाठी करू शकेल. आणि त्यासाठी आई बाबा म्हणून, शिक्षक म्हणून, पालक म्हणून, म्हणजे इथे बसणारे मे बी अनेक रोल्समध्ये काम करत असतील, अनेक भूमिकांमध्ये काम करत असतील, पण आपली मुलं ही फक्त आपली संपत्ती नाही आहे, ती संपूर्ण राष्ट्राची, संपूर्ण मानवजातीची संपत्ती आहे. कारण आपल्याला काय द्यायचं आहे मुलांना, तर अत्यंत अभेद्य असं माणूस पण द्यायचं आहे. हे वाटेल ते हो, पण माणूस पण माझ्यातली नीती कधी भ्रष्ट नाही होणार. म्हणजे ती खूप छान प्रार्थना आहे, काही आलं तरी माझी नीती नाही भ्रष्ट होणार, इतका माझ्यातला माणूस अभेद्य असेल, निर्भेळ असेल. तर मला वाटतं
हेच आपण या सगळ्या चर्चेतलं सूत्र एकमार्गीच झाली आहे, पण तरीही चर्चा म्हणते, कारण तुमचे रिस्पॉन्सेस घेऊन मी याला चर्चा म्हणते. तर या सगळ्याचं सूत्र समजूया की आपली मुलं, आपल्या राष्ट्राची मुलं ही अत्यंत अभेद्य किल्ले होण्यासाठी आपण सगळ्यांनी कार्यरत राहूया आणि आपापलं जे काही कार्य आहे किंवा आपापली भूमिका आहे ती त्यांच्यासाठीची पार पाडत राहूया. पुन्हा एकदा मी खरं तर सुरुवातीला म्हणणार होते, पण मी राहून गेलं माझ्याकडनं की इतकी वर्ष हा अविरत चाललेला ज्ञानयज्ञ जो तुम्ही चालवताय गेली 28 वर्ष, त्याच्यात आमचा एक छोटासा वाटा देण्याची संधी जी तुम्ही दिलीत त्याबद्दल आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.